मित्रांनो तर नाश्ता करतोय सकाळचा चहा आणि टोस्ट. मित्रांनो तर फायनली पार करून आलेले. अरे बापरे पाऊस. सर इधर जो हाँ कुठले तुम्ही सर? जळगावचे. मित्रांनो तर मी काश्मीरमध्ये आता एक क्रेटा ब्लॅक कलरची क्रेटा नाही इथे येऊन थांबली माझ्यासमोर. तो कोण आहे काय माहिती. करतोय मी. बोला सर काय म्हणताय? पुढं चला. काश्मीरमधल्या एका गावामध्ये आलोय आता. तर गावामध्ये काय आर्मीवाल्याची लई परमिशन घ्यावी लागते आतमध्ये यायला. पण नाही चालतो मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता काश्मीरमधील एका गावामध्ये. मित्रांनो माझ्या पाठीमागं व्ह्यू बघा कसला सुंदर व्ह्यू आहे. पाहू शकता. अडकलंय ना काय इतकं बेकार अडकलंय ना घाणझाड. जवळपास 15-20 मिनिटं झालं अडकलंय. तिकडंच थांबलं असतं तर बरं झालं असतं. हा बारामतीचा. हा काय नाही बघा मजेत. मित्रांनो तर परत आज आपल्याला बाबा भेटलेले. कालचा मुक्काम कुठे गेलता? परत भाऊ भेटले आपले गुजरातचे मध्ये. तर काश्मीरमध्ये आलोय आपण ऍपलच्या बागपाशी. पाहू शकता ऍपल. तर मित्रांनो काश्मीरमध्ये आलोय आणि रोडने प्रवास करत असताना एवढा मोठा पाहू शकता भला मोठा हे भेटलाय आपल्याला बठोरा. काय सुंदर व्ह्यू आहे समोर. वाव यार कसलं जबरदस्त दिसतोय. आता कॅमेऱ्यात किती जबरदस्त दिसतंय मला माहित नाहीये. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 64. तर 64व्या दिवशी आपण बनिहाल टनेलच्या अलीकडं मुक्काम केला होता एका आर्मी कॅम्पमध्ये. चित्रयात्री निवास बनलेलं आहे. अशा प्रकारे पाहू शकताय. अशा प्रकारचे 20 हॉल बनलेले आहेत. हे पाहू शकताय. असं पत्र्याचा हॉल बनवलेले आहेत आणि इथं मुक्काम केला होता. तर आपण आता इथनं निघतोय. इथनं अनाऊन्समेंट करतात की जे पण यात्री निवासमध्ये त्यांनी निघा. तर इथं नाश्ता वगैरे करून आपण पुढच्या दिशेने निघूया आणि मग कुठंतरी वाटत जाऊन व्हिडिओ वगैरे एडिट करूया. अशा पद्धतीचं नियोजन आहे. तर पहिलं आपलं जॅकेट वगैरे घालूया. घसा पार पॅक झाला आहे माझा. घसा पकडला आहे. तर बघूया कसं होतंय. चलो मित्रांनो. तर पाहू शकता इथं वातावरण कसलं जबराट आहे. सकाळ जबरदस्त वातावरण झालंय सगळं. आता इथनं जायचं आपली गाडी त्या टावरच्या खाली पलीकडच्या साईडला. पहिला नाश्ता करूया आणि मग जाऊया. मित्रांनो तर इथं चांगली सुविधा आहे. पाहू शकता वॉटर फिल्टर पण किती लागलेले आहेत. अशा पद्धतीने हे डायरेक्ट इथं तर हे वॉटर फिल्टर लागलाय ना. खाली मोठ्या टाक्या लावल्या 2,000 लिटरच्या. तर अशा प्रकारे इथं चहा आणि टोस्ट दिसतंय. चहा टोस्ट बी संपले. मित्रांनो तर नाश्ता करतोय सकाळचा चहा आणि टोस्ट. अशा प्रकारे चहा ठेवतो खाली. चहामध्ये बुडवून टोस्ट खायचा आहे आपल्याला. एक खायचे. दोन खाऊ शकत. अशा प्रकारे चहा टोस्ट. मित्रांनो तर निघतोय फायनली. इथनं अनाऊन्समेंट व्हायला लागली सारखी की भाऊ निघा तुम्ही आता तुमचा टाइम झालाय. तर आपण नाश्ता वगैरे केला. 7-8 टोस्ट खाल्ले. 10 टोस्ट खाल्ले 10 आणि चहा इकडून अनाऊन्समेंट होती. अशा प्रकारे आपण निघालोय आता बाहेर इकडून. पाहू शकता वातावरण एकदम टकाटक आहे इथनं. चला गाडी पशी जाऊन. आज आपल्या कॅमेऱ्यात वेळ आपला टाइम संपत म्हणजे कॅमेऱ्यात आज टाइम लय कमी आहे माझ्याकडे. पहिला व्हिडिओ एडिट केला तरच बाहेर जाता येईल.
मित्रांनो तर फायनली गाडीपाशी पोचलोय आता आणि गाडीवर सामान वगैरे आहे ओके बाय आहे तसंच. तर चला निघूया पुढच्या प्रवासाला. ओके अशा प्रकारे इथं सर्व आर्मी ऑफिसर तैनात आहेत. तर त्यात आपले एक महाराष्ट्राचे पण आहे. चलो चलो सर. तर चला इथं एक व्हिडिओ काढू आपण आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. इथं बघा आर्मीवाले आहेत, कुणाला थांबून देत नाहीत. लगेच चाल 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 त्यांना तशी वय ना ऑर्डर असेल. चल सर. चलो सर. मित्रांनो तर पुढं आलो तर बनाहाल टनेल पाशी नव्हे पूर्ण ट्रॅफिक जाम झाले मित्रांनो. तर जे लोक माझ्या अगोदर लवकर निघाली होती ती येऊन इथंच अडकून बसलेत. मी सगळ्यात शेवट निघालो होतो. तुम्ही पाहिलंच की फार आवाज द्यायला लागली होती. ज्यांना राहिलेत ते निघा निघा त्यावेळेस निघालो होतो. तर चला जाऊया पुढं पाहूया कशी आहे बनाहाल टनेल. ट्रकवाल्यांनी लई थोडी जागा ठेवली इथं. असे कसे मारले ट्रक काय कळा नाही. लई जाम झालाय टोटल. असं का वाटतंय मला चाकात हवा कमी आहे. चेकिंग चालली काही काय काय कळा नाही का. बोगद्यातले गर्दी झाली. मित्रांनो तर किती लोक थांबलेली आहेत तिथं. आता हे आपल्याबरोबर आलेले होते. चलो सर पहचान लिया क्या? हाँ बिल्कुल क्यों नहीं पहचानेंगे. ओके चलो चलो भाई. 2 बंदे हो तुम? मैं अकेला ही हूँ. अकेले? अब कहाँ जा रहे हो? अभी तो पहलगाम जा रहा हूँ मैं. पहलगाम. संपूर्ण भारत यात्रा लद्दाख 12 ज्योतिर्लिंग. चलो भैया बेस्ट ऑफ लक. ओके ओके. मित्रांनो काल माझ्याबरोबर झोपायला होते तिथं शेजारी हॉलमध्ये. बोगद्यातच आलो का मला एक व्हिडिओ काढायचा होता यार. चला तिकडे गेलो काढू काय झाला. बोगद्याच्या पलीकडे गेलं ना की मोकळ्या ह्याच्यातच काढायला पाहिजे आता. चला ठीक आहे. पार करून आलेले. अरे बापरे पाऊस. मित्रांनो फायनली आपण काश्मीरमध्ये एंटर केलेलं आहे. मित्रांनो हे पाहू शकताय बनिहाल टनेल क्रॉस करून आपण नव्हे जम्मूमधनं काश्मीरमध्ये एंटर केलेलं आहे. मित्रांनो घसा जाम झाला आहे, तब्येत खराब आहे. तर प्रवास चालू आहे मित्रांनो. काश्मीरमध्ये आपलं पावसाने स्वागत झालेलं आहे. पाहू शकताय टनेल क्रॉस केली इतका जबरदस्त पाऊस चालू झाला ना काही सांगू शकत नाही मित्रांनो. आणि ही बनिहाल टनेल आहे ना पाठीमागे दिसती ही टनेल जम्मूला काश्मीरशी जोड. मित्रांनो ही टनेल पाहता का ही बनिहाल टनेल. ही टनेल नव्हे जम्मू आणि काश्मीरला सेपरेट करते. म्हणजे आपण टनेलमधनं अलीकडच्या साईडला जम्मू आहे, पलीकडच्या साईडला काश्मीर आहे. ओके ओके ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं व्हिडिओ काढायला अलाउड नाही असं म्हणतात मित्रांनो. टोटल 8.2 किलोमीटर की 8.5 किलोमीटरची ही टनेल आहे मित्रांनो. आणि तुम्हाला एक विशिष्ट आवाज येत असेल आता बुम बुम बुम. तर टनेलमध्ये जो पण धूळ उडती ना ती बाहेर काढण्यासाठी ही चाललंय. खराब झालंय पण. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. मित्रांनो वेलकम टू काश्मीर. मित्रांनो वेलकम टू काश्मीर. मित्रांनो आपण बनिहाल टनेल क्रॉस करून जम्मूमधनं काश्मीरमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो. तर पाऊस चालू आहे बारका. मगाशी मोठा पाऊस चालू होता म्हणतात तिथं थांबलो होतो. आता बारका पाऊस चालू आहे. तर आता आपण फायनली काश्मीरमध्ये आलो आहे. एक नंबर इथं सगळ्यात भारी व्ह्यू इथं येत होता. येतो म्हणजे पण इथं आता सगळे डोंगर डागांनी झाकले गेलेले त्यामुळे एवढा खास व्ह्यू आहे नाही. तर चला जाऊया आपण. आपल्याला एक व्हिडिओ काढायचा अगोदर. पॅन्ट पण घालावं मला वाटते याची. रेनकोटचा फक्त हीच घातला आहे मी. पॅन्ट बी घालू. पॅन्ट घातली ना
तर ते सेंटला खराब झालंय ते बघू पुढे जाऊन घालू आपण एका ठिकाणी. तिथंच थांबू, एक व्हिडिओ काढायचा आहे मला. मित्रांनो तर फायनली आपण निघालोय आता. एका साईडचं ट्रॅफिक ब्लॉक करून ठेवलेलं आहे, पाहू शकताय. जय सर. महाराष्ट्रातलं दिसत होतं दिसत. चला पूर्ण बघा लाईनची लाईन लागलेली कोल्हापूरचे. तर मित्रांनो फायनली आपण काश्मीरमध्ये पोहोचलेलो आहे. आता पाहू शकता इथं 3 भाषेमध्ये लिहिलेलं दिसतं. एक इंग्लिश, एक उर्दू आणि एक हिंदीमध्ये अशा प्रकारे बोर्ड दिसायला लागले. आता इथनं पुढं आपल्याला उर्दूमध्ये पण बोर्ड दिसत आहे. ला सुरू झाले. पहलगाम 66 किलोमीटर, श्रीनगर 72 किलोमीटर, लेह 495 किलोमीटर. तर चला. आणि ही काजीकुंड तिथं आपण आता उभा आहे. काजीकुंड आहे, खुंड नाही गुंड. ते 2 किलोमीटर आहे. तर चला इथं आपले एक भाऊ आहे कोल्हापूरचे. चलो त्यांना व्हिडिओमध्ये नाही घेत. चला. इथं पाहू शकता आर्मीवाल्यांना सुट्टी नाही भाऊ. काय पाऊस येऊ नाही तर काय येऊ. काजीकुंड इथं चिटू सारला. सर इधर जो हां कुठले तुम्ही सर? हां जळगावचे. मी बारामतीचा आहे. ऑल इंडिया हां हां. मी काय म्हणतो इथं जो आपला पुलगामा हल्ला झाला होता तो कुठं झाला होता नक्की? हाँ जो ब्लैक डे करके बोल मनाते आगे चले जाओ क्या? यहाँ से कम 20-22 किलोमीटर 20-22 किलोमीटर आगे का. मेरे को अमरनाथ यात्रा नहीं जाना है. मैं अमरनाथ बालटाल से जाऊंगा, पर मेरे को पहलगाम घूमना है. तो किधर से जाऊंगा? अनंतनाग से जाने सकते हैं. ओके. तो आर्मी वाले नहीं ना रोकेंगे कि बाबा पास पहलगाम तक जाना है. ओके जी जी. आगे नहीं ना. नहीं मेरे को पहलगाम ही देखना है. उसके बाद मैं जाऊंगा गुलमर्ग. गुलमर्ग से बाद आप वो कौन सा 12 लाख. कितने फॉलोअर्स है अभी? रिकॉर्डिंग चल रहा है क्या? हाँ चल रहा है. हाँ कितना आदमी है? मी एकटा से क्या नाम है यूट्यूब? एमएच बैकपैकर करके. एमएच बैकपैकर. ये देखो ये इंस्टाग्राम फेसबुक पे है और यूट्यूब पे एमएच. हाँ ये वीडियो कब डालोगे? ये वीडियो एक 4-5 दिन बाद आएगा. इंस्टाग्राम पे जिधर मेरे को अच्छा लगेगा. यूट्यूब पे तो फिक्स आएगा. मेरा भी इंस्टाग्राम पे 2.5 फॉलोअर्स. 2.5 है क्या? बहुत बढ़िया सर. मेहनत करते रहो, बढ़ जाएगा. हाँ हमको तो अलाउ नहीं है. हाँ नहीं ठीक है. बंद कर दिया. पहले ड्यूटी है ना. हां हां. चला सर तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. अजून मराठी तिथं आपला दादा भेटला होता कोल्हापूरचा, पण तो आत बसला होता. मग बाहेरनंच बोलणं झालं आमचं. इस गाड़ी में मारना पड़ेगा. हाँ हैं? कितना दिन हुआ घर से निकला? मेरे को आज 64 डेज हो गए. 64 days. 64 days हो गए. हाँ बहुत बढ़िया. चलो थैंक यू. मित्रांनो तर मी काश्मीरमध्ये आता एक क्रेटा ब्लॅक कलरची क्रेटा नाही होईल येऊन थांबली माझ्यासमोर. तो कोण आहे काय माहिती. मेसेज करतोय मी. बोला सर काय म्हणताय? हा पुढं चढा काय तू. हां नाही तर मी पुलापाशी थांबतो. तिथं जागा आहे थोडी. ओके या. तो मित्रांनो हे आपल्या पुण्याचे सर आहेत बहुत. तर मित्रांनो आपल्याला हे दादा भेटलेत पुण्याचे. तुम्हाला मेसेज केली मी. हा. तिथं राहिलो होतो मी पण.
कुठं तुम्ही हा तुमचा फोटो बघितला मी. तुम्ही तिकडं होता का राहिला चंद्रकोटला? हा मी तुम्हाला मॅसेज लय केली मी. ओके. तुम्हाला मी नंबर पाठवला म्हणलं मी इथेच हां मी पण हे करतो ना लिहिला हा. लागन ते ब्लॉग 14 मध्ये होतो मी तुम्हाला सारखं मेसेज करतो हा. सकाळ 5:03 वाजल्यापासून. काय झालंय माहिती का, मी काल होतो तिकडं आणि म्हणजे परवा दिवशी होतो तिथं आणि कालचा मुक्काम माझा पण टनेल पशी होता. काल माझी तब्येत खराब होती म्हणून मी तिथंच थांबलो होतो आणि काल तिथं नीट ओळखत नव्हतं. मी तुम्हाला आहे ना लय मेसेज केले मी हा. तुमचं स्टेटस बघितलं ना काय म्हणलं इथं 1 सेकंड सर जा रहा हूं. हमारे गाँव वाले मिले. हाँ ओके. म्हणलो काय तुम्हाला म्हणलं भेटा आणि मला लय जणांनी मेसेज केले की हा. तुम्ही हाय बारा आता ते माझे फॉलोअर्स हा. नाही त्यांना भेटा तुमच्या रील मला पाठवल्या हा. की ते तिथेच आहे तुमच्या बरोबर. आता तुमचं कसं काय पुढं? मी आता इथनं पहलगामला जाणार आहे. पहलगाम ना मी इकडं जाणार आहे गुलमर्गला. त्यानंतर ना ते आपला कुठला ते दगड आहे हे काय त्याचं नावचं माय पाच ना तो हा पास नाही तो दगड नाही का, त्या दगडावर जाऊन आपण सिटीचा व्ह्यू येतो आणि तो व्हिडिओ निघतो. तिकडे जाणार आहे मी. आणि तिथनं मग तिथं बरेच जण आर्मीवाले सर आहेत, त्यांनी अगोदरच श्रीनगरवरून तिथनं पुढची व्यवस्था आहे सगळी. असं जय हिंद सर. मित्रांनो तर कुठं ड्युटीला थांबलेत. भाताची शेती होती मित्रांनो तर जम्मूमध्ये भाताची शेती होती. त्यामुळे इथे थांबून एक व्हिडिओ काढायचा आहे पण पोलीस आर्मीवाले थांबून दे नाही चालू. सर महाराष्ट्र से है क्या कोई? महाराष्ट्र से है क्या कोई? महाराष्ट्र से महाराष्ट्र से है क्या कोई? दो बंदे निकल गए ऐसे हो रहे। नहीं इधर आर्मी में कोई है क्या महाराष्ट्र से? वो पीछे था पीछे मिल गए वो. राठौर। हाँ मिल गए. ये पुलगामा कितना दूर है? पुलगामा जो जिधर ब्लैक डे करके मनाते हैं वो 66 किलोमीटर है। इधर से 66 पुलगामा. पुलवामा ना। हाँ जिधर जो ब्लैक डे करके मनाते हैं, जो आर्मी की बस उड़ाई गई थी वो. 66 तो यार बहुत कितना। ओके सो थैंक यू सर. कहाँ से आया आप? मैं महाराष्ट्र से. महाराष्ट्र से। हाँ कितने दिन हो गए? मेरे को 64 दिन हो गए. 64 पहली बार आया कश्मीर? नहीं तीसरी बार है. हाउ लाइक कश्मीर लाइक? बहुत बढ़िया आहे कश्मीर. थैंक यू व्हेरी मच। ओके. तर मित्रांनो आता मी इथं बसलोय. तर प्रत्येक जण येऊन विचारतो की का असे आया, किती दिवस झालं आलेला. तर हे दुकानदार आहेत, ह्यांनी आपल्याला काय केलं मी इथं मेद हे आपलं गोप्रोचं स्टँड तुटलं होतं ते बसवण्यासाठी आलं होतं. तर इथं माझी 14 का 15 मिनटं जागा होती मोबाईलमध्ये, ह्याच्यात फोनमध्ये गोप्रोमध्ये, ती सगळी संपली आता. काश्मीरमधल्या एका गावामध्ये आलो आहे आता. तर गावामध्ये काय आर्मीवाल्याची लई परमिशन घ्यावी लागते आतमध्ये यायला पण. तर मित्रांनो घरं कशी आहेत काय ते दाखवायसाठी आलं. हायवेला एकदम टकाटक घरं आहेत पण आतमध्ये कशी घरं आहेत काय ह्याचं स्ट्रक्चर काय असतं हे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बेसिकली स्लॅबचं घर बनवतात आणि वरचा जो पोर्शन असतो ना तिथं ही टाकतात, टीन शेड टाकतात, म्हणजे आपलं पत्र्या टाकतात. आणि पत्र्यात कारण काय होतं बर्फ आला ना तर बर्फ पडला तर स्लॅब असून त्याच्यावर लोड वाढू शकतो. मग ते पत्र्यावरनं काय होतं त्रिकोणी पत्रा असला ना तर तिथनं बर्फ ही होतं खाली निघून जातो. अशा पद्धतीने आहे. तर इथं इथं शाळा आहे, पाहू शकता काश्मीरमधली शाळा कशी आहे. अशा प्रकारची इथली शाळा आहे. ती दिसते का? ही काश्मीरमधली शाळा आहे, अशा प्रकारची शाळा आहे. चलो अशा प्रकारे इथलं गाव आहेत, गावातली घरं आहेत, घरं तयार नवीन बांधायची चालू आहेत अशा प्रकारे. एकदम छोट्या गावात आलोय भाऊ. असा एक्सपिरियन्स वेगळाच आहे. आता इथं एक व्हिडिओ बनवू आपण घरावर. हो नहीं वो स्प्रिंग किधर है? पानी जो पीने का पानी लोग इस्तेमाल करते हैं वो किधर है? बस इधर से ही नहीं जाओ. कितना दूर? बस थोड़ा ही है इधर. 1 किलोमीटर. हाँ 1 किलोमीटर. इधर से कैसे जाने का? इधर से थोड़ा वहाँ से दाएं हाथ. ओके. तर मित्रांनो इथं जी लोक पाणी पितात ना ते जमिनीतनं डायरेक्ट नॅचरल येतं आहे. बोरवेल केलं नाही काय नाही, त्याला स्प्रिंग म्हणून म्हणलं जातं. तर चला त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू, एक रील इथल्या घरांवर बनवू. आणि
मग पुढच्या प्रवासाला निघूया. बघा घरं कसली खतरनाक आहे. ज्यांचे तयार झालेत ना आता दिसायला एक नंबर दिसतात. अशा पद्धतीचे आहे. हा मग यात्रामुळे लई चौकशी भाऊ. नेचुरल स्प्रिंग किधर है? पानी पानी जो पीने का पानी लोग ये कहते हैं इधर. कितना दूर? 1 किलोमीटर. हाँ ये तो एक एक करके मैं इतना. ओके तो मित्रांनो 1 किलोमीटर जाऊया पुढे. पानी जो पीने का इस्तेमाल करते हो नेचुरल स्प्रिंग किधर है? ये थोड़ा ऊपर है. कितना दूर? बस थोड़ा है 5 मिनट का. सीधा जाना है. स्प्रिंग वो जो पानी पीने का पानी का स्प्रिंग. ओके कितना? पुल आएगा, पुल से यहाँ जाओ वो मिलेगा. कितना दूर? थोड़ा है. चलो मित्रांनो तर घरं बिरं बघा कशी जबरदस्त आहे. पानी का नेचुरल पानी निकलता है जमीन से वो किधर है? हाँ वो उधर बहुत दूर है. नहीं नहीं वो नज़दीक है बोले इधर से स्प्रिंग. नजदीक नहीं है. उधर डैम बना है, डैम के ऊपर वो पानी निकलता है. जो पीने का पानी है लोग पीते हैं वो किधर से आता है? वो ऊपर से आता है. ऊपर से आता है. मेरे को बोला थोड़ा ही दूर है. आपको किसी पानी है. नहीं मेरे को देखना है वो. नज़दीक देखने जैसे किधर है? हाँ इधर है, इधर काला है ना. हाँ पास नहीं है. सर ये ज़मीन से नेचुरली पानी निकलता है वो धारा किधर है? कितना दूर? बस आप वहाँ पे रखोगे, आपके पाइप डालोगे. आप आगे भी वहाँ डिपार्टमेंट है, हाँ उधर इस बाइक रख के उनपे भी पूछ के वो आपको दिखा दे. ओके ओके मतलब आर्मी वाले है क्या? हाँ? आर्मी है? आर्मी नहीं, पुलिस है? फिशरीज है, फिशरीज. फिशरीज का फिशरीज. ओके ओके तर मित्रांनो पाहूया आता इथं आलोय. इथं गाडी ठेवून मग पाहायला जायला लागेल असं आहे. चलो फार्म है, हाँ हाँ यहाँ से हम सीड सप्लाई करें. ट्राउट फिश है, एक्सॉटिक फिश है. ओके मित्रांनो तर मी आता जम्मू काश्मीरमध्ये आणि जम्मू काश्मीरमधील मी एका गावामध्ये आलो आहे मित्रांनो. आणि त्या गावाचं नाव पण इंटरेस्टिंग आहे. पाहू शकता सगळीकडे इथं पाणी आणि पाणी फिल्टर होतं आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे जम्मू काश्मीरमधील पांजात या गावामध्ये मित्रांनो. पांजात म्हणजे 500ला पांजाट म्हणतात मित्रांनो. आणि इथं मित्रांनो ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे माहिती आहे का मित्रांनो, ह्या गावामध्ये आपण कसं बोरवेल घेतो तसं नाही, इथं ॲटोमॅटिक बोरवेल झालेले आहेत आणि त्यातनं नाही पाणी ॲटोमॅटिक वरती येतं आहे. म्हणजे नॅचरली 500 जागेवरून पाणी वरती येते. ह्याला कुठली मोटर टाकली नाही, काय नाही. आणि मित्रांनो ते पाणी नाही जवळपास 10 लाख मित्रांनो ते पाणी नाही जवळपास 10 लाख लोक पितात मित्रांनो. आणि मित्रांनो ते जेवणच ह्या गावाचं नाव पांजाट पडलेलं आहे, 500 झऱ्यांचं गाव म्हणून मित्रांनो. आणि मित्रांनो ह्याची वैशिष्ट्य म्हणजे इथं कुठल्याही पाण्याला फिल्टर वगैरे केलं नाही जात. ते पाणी एका डॅममध्ये साठवलं जातं आणि ते डॅमने पाणी डायरेक्ट प्रत्येकाच्या घरी पोचवलं जातं. अशा प्रकारचं इथं सिस्टीम आहे मित्रांनो. हे खास पाहण्यासाठी मी हायवेपासून आत 4 किलोमीटर आलेलं आहे मित्रांनो. आर्मी वाल्या सरांची परमिशन घेऊन पाहू शकताय हे असं जागा आहे. आणि वरती डोंगरामध्ये 500 जागेवर असे उभाळे निघतात पाण्याचे जमिनीतनं, अशा प्रकारचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तुमच्या कसा बसलाय तर भाऊ तुम्हाला माहिती देतोय तर फॉलो नक्की करा. जाऊया हे सर भेटले. वरती जायला कोणताही सोबत पाहिजे, नाही तर काही उपयोग नाही जाऊन. चलो नहीं चलता हूँ, मेरे को अभी दूर जाना है. हाँ, पहलगाम. हाँ पहले हम काम टाइम लगेगा, पियो चाय, बैठ के चाय पियो. नहीं चलता हूँ. मेरे को अभी वो गांव में जाके मैं वीडियो बनाऊंगा घरों की छत ऐसी क्यों है. इसका वीडियो बनाया? हाँ वीडियो बनाया इसका? किसका? इधर का बनाया? हाँ बनाया ना. पूरा? हाँ ऊपर बनाया ना थोड़ा. हाँ चलो. आपने बोला था कि ये क्यों बनाते हो छत आप इस तरह? हाँ क्योंकि यहाँ बर्फ पड़ती है. ओके ओके तकरीबन 4 फुट 5 फुट कहीं पड़ती है 10 फुट तक, ओके ओके है ना. जैसे कि पहाड़ी में पड़ती है 10-10 फुट बनाते हैं. हाँ
सफर के लिए। ओके, आप अभी हम रोज ऐसे ही जीते आ रहे हैं। जब हमको छोड़ेंगे आपको छोड़ेंगे। क्या मुझे होगा आबादी का छोड़ेंगे। तर मित्रांनो मी आहे आता काश्मीरमधील एका गावामध्ये मित्रांनो. माझ्या पाठीमागं व्ह्यू बघा, कसला सुंदर व्ह्यू आहे. पाहू शकता पाणी वगैरे. काश्मीर एक नंबर आहे मित्रांनो. हे बघा सगळं पहाड बीड आहे. भाऊ भेटलाय आपला बिहारचा, काम करायला आलेले इथं मित्रांनो. ये देखेंगे ना कभी एमएच बैकपैकर करके. ये बैकपैकर है, एमएच बैकपैकर है. ओके चलो, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. चलो सर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता निघालो इथनं. तर तुम्ही पाहू शकता अशी टाकाटक घर आहेत. सर इधर लंगर किधर है? लंगर आगे 5 किलोमीटर. 5 किलोमीटर आगे का? जय सर. अडकलंय का इतकं बेकार अडकलंय ना, घाण झाड. जवळपास 15-20 मिनटं झालं अडकलंय. तिकडंच थांबलं असतं तर बरं झालं असतं. मी चालला होता त्यासाठी रोड ब्लॉक केला होता, तर आता रोड खुल्ला झालाय. तर चला आता बरे. मैंने भी देखा नहीं भाई, आ गया. अरे ट्रक एकदम आ गया. चपावला असता मला आता ट्रकवाल्याने. भाई क्या है? हाँ मीठा आलू बुखारा. मीठा क्या है? मीठा चीनी पलम. मतलब क्या यहाँ का है? फेमस है आलू बुखारा. यहाँ का नीला कितने का है एक? 100 का पापा 6 किलो. मंडी का पैक जबरदस्त चीज़ है. खाना खाओ, दुआ करोगे. अरे नहीं यार, हाँ ले जाओ. नहीं, मैं किधर लेके जाऊँ? मैं तो यात्रा में हूँ, ये क्या करेंगे? फायनली उघडलंय बाबा. लय वेळ उन्हाचं तापायला लावलं. आज मी सगळा गंडलोय माहिती का. यूट्यूबचा व्हिडिओ बी नाही टाकला, काहीच नाही टाकलं, ट्रॅव्हल पण नाही केलं. चला आजचा पण ब्लॉग आपला तयार झालाय. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये मी आता काश्मीरमध्ये आहे. आणि मित्रांनो काश्मीरमध्ये शेती कशी केली जाते आणि कोणती शेती केली जाते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता आता मी काश्मीरमध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते. जिथं जिथं त्यांना जागा सापडती त्या ठिकाणी नाही पाणी साठवून भात शेती केली जाते. हे पाहू शकता पूर्ण भाताची लागवड केलेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त इथं सफरचंदाची, डोंगरी भागात सफरचंदाची शेती जास्त करून केली जाते. ती पण मी दाखवण्याचा प्रयत्न करत तुम्हाला. सध्या तर ही भात शेती केली जाते. आणि इथली घरांचे तुम्हाला मागं सांगितलंच की वैशिष्ट्य, 3 मजली असो, 5 मजली असो, 10 मजली असो घर, त्याचा स्लॅब शेवटच्या स्लॅबवर नाही पत्रा टाकतात असा त्रिकोणी. त्यामुळं किती जरी बर्फ पडला ना तरी तो बर्फ ह्याच्यावर थांबत नाही, पत्र्यावर स्लॅबवर म्हणजे स्लॅबवर थांबत नाही, घरावर थांबत नाही, खाली पडतो. आणि लोकांचं म्हणणं आहे, लोकल माणसांचं, की ह्या रोडवर नाही 3 ते 4 फूट बर्फ येतो. आणि कंटिन्यू हिवाळ्यामध्ये इथं मशिनी चालू असतात बर्फ साफ करायसाठी. तर हिवाळ्यात पण एकदा येऊन पाहिजे आपल्याला काश्मीरला. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ संपूर्ण भारत यात्रा करत आहे, ते पण पॅशन प्रो गाडीवर. चला बाय बाय. पेट्रोल पंपला पण असं हे केलेलं आहे, पत्रा टाकलेला आहे अशा पद्धतीचे. सगळीकडं स्ट्रक्चर भाऊ जबरदस्त. तर पहिलं काय ते खाऊ आणि तिथंच व्हिडिओ एडिट करू यूट्यूबचा एक टाका.
हा बारामतीचा. बारामती का? हा काम बा. काय नाही बघा मजेत. आता कुठं निघाले? आता चाललोय मी पहलगामला. पहलगामला हा. यात्रा. हा यात्रा मी ह्याच्यावर काय ना बाट चालू आहे ना. आपली गाडी नंबर प्लेट पाहिली म्हटलं आपले दिस. हा 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 हा. कुठले तुम्ही? नांदेडचे. तुम्ही कुठले? नाशिक. नाशिकचे. हा. मी शोधतो इथं लंगर जेवायचंय मला आता. लंगर. हा. हे बाई इथं लंगर हा. आहे. इथं गाडी लावा. इथं लंगर चालवतो. ओके 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 हा. इथं 2-3 लंगर आहे म्हणजे. ओके ओके. हा आम्ही तर गुजरातला आहे आता हे यात्रा. यात्रेसाठी इकडं आला का? बरोबर. चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. मग. मला वाटलंच तुमच्या चेहऱ्याकडे पाहून आपल्या महाराष्ट्रातलेच दिसतात. हा ना. हा. मी उडकतच होतो म्हणलं कोण महाराष्ट्रातले भेटतील आपल्याला. मला मागे पार भेटले होते ते आपल्या इकडचे राठोड म्हणून भेटले होते कोण. हा ना. नाशिकचे. हे इथं तुम्हाला भेटून जाईल लंगर. नाही मी बारामतीचा आहे. हा ऑल इंडिया मी आता सगळं जम्मू काश्मीर फिरणार आहे. अजून 7-8 दिवस आहे मी इथं. हा का? हा. कधी निघाले? मला आता 64 दिवस झाले आज. हा इथं काय आहे संध्याकाळचे 5 नंतर मग कुठं जाऊन नाही तिथे बरं. हा इथं बाहेर पार्किंग इथं ठेवायची आणि आत जायचं का चालत? हा? नाही मध्ये तिथं चेकिंग बिकिंग करत हा ते बरोबर सांगतील तिथं पण आहे. ओके ओके चला थँक्यू. आतमध्ये बसू शकतोय का 1-2 तास आराम कराय का हा, नाही? मग आरामाची सगळी सोय जशी सगळी सोय. बरं त्यांना सांगायचं यात्रीवाले. ओके ओके. कसं आहे ना का नाही आता सवय झाली मला. किती तास चालतं हे सोय? दिवसातलं आता तर मी कमी केलंय अंतर 200 किलोमीटरपर्यंत जातो. नाही तर मी 450-400 जात होतो पहिलं. हा ना. आता पाडीत जात पण नाही. आता इथं तर 100-150 होते डोंगरात. नाही 2 वर्षापासून फिरतोय. 80,000 किलोमीटर फिरलोय मी. 3ऱ्यांदा लद्दाखला आलोय मी. ओके ओके चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. हां ओके ओके. मित्रांनो तर आपले भाऊ भेटले होते. ओके नहीं ये गाड़ी के पास लगाता हूँ फिर 4 व्हीलर लग जाएगी एक आधी. मित्रांनो इथं गाडी लावली आणि आता लंगर खायला चाललेलो आहे. मित्रांनो तर अशा प्रकारे लंगर होतं. पराठा होता, डाळ होती आणि भात होता. तर आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं त्यामुळे फक्त फोटोज काढलेले आहेत. मित्रांनो तर परत आज आपल्याला बाबा भेटलेले आहेत. कालचा मुक्काम कुठे गेलता? नाही चालतो कुठं? गाडीचे हे चेंज केले ना, ओके ओके कंप्लीट करून घेतलं. ओके काम करून घेतलं. ऑइल बदली केलं का? काय? टाकाटक झाली आता. आता आणि 10,000 दिसली. हां लवकर जाऊ. 12 वाजायच्या आत बाहेर निघायचे परत. नाही मी श्रीनगर जाणार. ओके ओके वाढता पेलगाम जाणार. ओके ओके मी पण पेलगामच चाललोय. पेलगामला येणार. हां मग आता किती आहे? 30 किलो हां हां चल. आणि मग तू पुढे जाऊन यायचं की नाही पेलगामला जाणार आहे मी. लद्दाखला जाणार आहे तसाच. मग मग हे डायरेक्ट जातेस ना. मला फिरायचं आहे काश्मीर. फिर ते आधी करू नये पावसा कुठलं? लडाखला. लद्दाख होय ना मी हिमाचलमध्ये निघणार आहे. असं नाही. हां मला वाटलंच होतं आज तुम्ही भेटताल आणि भेटला. बाबांचं वय झालंय खरंच. पायी निघा नाही त्यांना. चला या जेवण करून लंगर खाऊन या.
मित्रांनो तर आता आपण पहलगामला निघालोय. तिथनं 1.25 तास लागेल तर पहिलं पहलगाम गाठूया आणि मग काय व्हिडिओ टाकायचे ते नियोजन लावूया तिथं जाऊन. पहलगाम चला. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये फायनली आपण 64व्या दिवशी काश्मीरमध्ये पोहोचलेलो आहे मित्रांनो. तर काश्मीरमध्ये पोहोचल्यानंतर ना बोर्ड बघा उर्दूमध्ये दिसायला लागलेले आहेत मित्रांनो. तर इथं बोर्ड लागला आहे बघा, श्रीनगर 55 किलोमीटर. त्यानंतर ना इंग्लिश, उर्दू आणि हिंदीमध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो. तर फायनली श्रीनगर फक्त 55 किलोमीटर राहिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण श्रीनगरला नाही जाणार, अगोदर आपण जाणार आहे पहलगामला. तर पहलगामचं जे पर्यटन स्थळ आहे ते पाहून आपण परत श्रीनगरला येणार आहे. अशा प्रकारे आपला प्रवास असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला देखील काश्मीर पूर्ण पाहायचं असेल तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. तुमचा भाऊ करत आहे संपूर्ण भारत यात्रा ही पण पॅशन प्रो गाडीवर. तर फॉलो नक्की करा असे सुंदर सुंदर व्ह्यू पाहण्यासाठी काश्मीरमधले आणि पूर्ण भारतातले. पाहू शकताय पहलगाम 49 किलोमीटर, 1.25 तासाचा रस्ता राहिला आहे, मॅपमध्ये टाकला आहे मी. तर चला जाऊया पहलगामला. सर पहलगाम सीधा सुंदर डोंगर दिसतात मित्रांनो. वाव वाव वाव. पाहता आणि सफरचंद ही शेती पाहायला भेटली जास्त आपल्याला. चला सफरचंद शेती कशी एक व्हिडिओ काढायचा मला. मेमरीज नाही शिल्लक यार, मेमरी करायला पाहिजे अजून. करत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये मी आता काश्मीरमध्ये आहे मित्रांनो. तर काश्मीरमध्ये नव्हे सफरचंदाची बाग लागली आहे, तर सफरचंदाच्या बागेत आलो होतो. तर मित्रांनो सफरचंदाच्या बागेमध्ये नव्हे सफरचंद कच्ची इथले अशी बारकी बारकी सफरचंद लागलेली आहेत मित्रांनो. तर त्यामुळे तिथं आतमध्ये गेलो तर या सफरचंद तोडायला परवानगी नाही आहे. तर मित्रांनो एक सफरचंद आलंय माझ्या हातात, तर सफरचंद खातोय मी. कसं आहे बघू. सफरचंद नाही दुसरं काय ते. सर सर क्या बोलते हैं इसको? इसको बोलते हैं आलू बुखारा सर. मतलब क्या है? बेर है एक, हाँ? बेर है एक प्रकार. ये आलू बुखारा, ये एप्पल का दूसरा वैरायटी होता है, इसको आलू बुखारा बोलता है. ये थोड़ा सा खट्टा होता है. ओके ओके. तर मित्रांनो वेगळंच लागलं, त्या सरांनी मला दिलं म्हणले खा तुम्ही, तर वेगळंच लागलं भाऊ. तर हे ॲपल नाही आहे, ॲपल दुसरे. ॲपल आता बघूया त्यांना रिक्वेस्ट करून. खोबानी. ओके. ये खोबानी. खोबानी क्या होता है? एप्रिकॉट. एप्रिकॉट मतलब एप्रिकॉट खोबानी बोलते हैं. खोबानी. हाँ, इसमें बादाम है, अंदर से बादाम निकलती है. ओके बादाम निघालते का? हाँ, अंदर से. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे ह्याच्यातनं बदाम निघतो आतमधनं. अशा प्रकारचं असतं ह्याच्यातनं बदाम निघतो. शॉप का नंबर है जूस लैंड एप्पल कॉर्नर. ओके. तर हे मंगाना हो तो मैं नंबर आपको दूंगा, उस नंबर पे कॉल कर देना. ओके मित्रांनो तर ह्यांचा इथं नंबर आहे. तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्ही मागू शकताय. ये है बोर्ड, ये ऊपर वाला नंबर है, इस पे कॉल करना जो भी चीज़ मंगाना. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, तेथील दिवस आहे 64. आता 64व्या दिवशी आपण आलोय काश्मीरमध्ये. तर काश्मीरमध्ये आलोय आपण ॲपलच्या बागपाशी. पाहू शकता ॲपल. तर मित्रांनो आत्ताशी सीझन चालू झालाय. ॲपल अजून पिकलेले नाही आहेत, कच्चेच आहेत. त्यामुळं ॲपल तोडून खाऊ शकत नाही आपण. म्हणजे आपण खाल्लं तर कोण नाही नाही म्हणणार, पण हिरवेच आहेत, काय खाऊन उपयोग पण नाही आहे. अजून काय पिकलेले नाहीत, आत्ता शिक लागायला सुरुवात झाली, अजून साईज झाली नाही त्याची. तर मित्रांनो अशा प्रकारे काश्मीरमध्ये पण खूप साऱ्या ॲपलच्या बाग आहेत. तिथं पाहू शकता जेवढी नजर जाईल ना तुमची तिकडं सगळीकडे नव्हे ॲपलच्या बागच बाग दिसतात. पाहू शकता हे ॲपल एकदम जबरदस्त नॅचरल ॲपल आहे इथलं. कारण इकडं थंडीला आहे भाऊ, इथं कुठं औषध बिवषध फवारणी करायला लागत नाही जास्त, ज्याला सुटेबल वातावरण आहे, त्यामुळे इथं चांगलं ॲपल येतं. तर मित्रांनो आपली संपूर्ण भारत यात्रा मस्त चालली. तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो नक्की करा. नवीन पाहता असाल तर पहा सफरचंद. असा नाही व्हायरल जाणार व्हिडिओ माहिती का. मी असा तोडला असताना तोंडात घातला असताना लगेच व्हायरल गेला असता, पण जाऊ दे आपल्याला ते बरोबर नाही वाटणार. चला व्हायरल गेला तर फॉलो करा, नवीन पाहतात त्यांच्यापर्यंत. तर इथं रिअल ॲपलचा ज्यूस भेटत होता. चला जाऊया आता. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत. अरे केस. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये आपण आहे आता काश्मीरमध्ये. आणि काश्मीरमध्ये आलोय आणि रोडने प्रवास करत असताना एवढा मोठा पाहू शकताय भला मोठा हे भेटलाय आपल्याला बठोरा म्हणू शकतोय, किंवा इथं पराठा म्हणते त्याला. आणि मित्रांनो हे पराठा एक माणूस एक अकेला खा सकता है का इतना? बंदा खा सकता है लोकल.
या का लोकल बंदा खा सकताय म्हणतोय भाऊ. तो भाऊ तिथं बसला भाऊ म्हणतो 120 रुपयाला पराठा आहे आणि 120 रुपयाला पराठा आणि हे आपला शिरा आहे. तो शिरा 150 रुपये किलो आहे. तर ह्या पराठ्याबरोबर तो शिरा खाल्ला जातो. कसा खाल्ला जातो काय माहिती बाबा. तो पराठा पाहूनच बिग साईज पराठा वाटतो. ह्या भाऊकडून थोडी माहिती घेऊया. मी गाडीवरून उतरलोच नाही. एक मिनिट काय झालं कॅमेऱ्यातली संपली मेमरी आणि हे का आता मोबाईलमध्ये काढतोय. गाडी मला पुढे ढकलली जाय नाही. रामकृष्ण आहे भाई क्या बोलोगे इसको. बस आइए कश्मीर आइए हलवा पराठा खाइए यहाँ पर गर्मा गर्म फ्रेश मिलेगा बिल्कुल. ये आपने काट के भी देती है क्या आधा काट पीस करके भी देते हैं. पीस करके. एक पीस कितने का. 50 रुपीज स्मॉल प्लेट हो जाती है. ओके ओके. उसमें क्या क्या आता है 50 रुपीज. उसमें पराठा और हलवा आता है. ओके ओके. आप दिख रहे का इसमें. जी जी. ओके. तर मित्रांनो पराठा आणि हलवा येतोय 50 रुपयाची प्लेट आहे. तर चला आत्ताच आपण लंगरमध्ये जेवण केलं नाही तर ह्याच्यापाशी पराठा आणि हलवा नक्की केला असता. हात नाहीचा माझा ओढून एखादी गाडी मी असा हात बाहेर काढून काढतोय व्हिडिओ. तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. लाइक करो फॉलो करो शेयर करो. बोलो बोलो भाई फिर से बोलो यार लोग भाई सुनते. लाइक करो कमेंट करो शेयर करो भाई को सपोर्ट करो बहुत ज़्यादा से ज़्यादा. बाय हात करो. मी बारामतीचा आहे. हां ओके. कुठले तुम्ही. सातारचे. गाडीवर आला हा गाडीवाला गाडी. एकच नंबर प्रवास झाला. ओके ओके. कधी निघालेला. मी आज 64 दिवस झाले काय ना निघालेलं. पूर्ण भारत यात्रा. हा पूर्ण भारत यात्रा. बारामतीच आहेत की आमच्या बरोबर. ओके कोण आहेत. आय अमर वगैरे आहेत. ओके ओके त्यांना सांगा. काय नाव म्हणलं. स्वप्नील देवडे ओळखत बी असतील ते पॅशन प्रो गाडीवर मी फिरत असतो. पूर्ण भारत जर्नी. हो हो. चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं दादा. चालेल ठीक आहे. चांगला प्रवास करा. ओके. मित्रांनो तर परत भाऊ भेटले आपले गुजरातचे. आइए आइए ना. बताइए सर. हमारा सर मिल गया. तर मित्रांनो परत हे भाऊ भेटले दोन. बहुत बहुत धन्यवाद. हर हर महादेव. हर हर महादेव हर हर महादेव. सर मैं बोला सर आ गए वापस. बताइए सर जाके आए पूरे. हाँ पूरे जाके आए हम भी जाएंगे लेकिन आप कटरा जाके आए. कटरा भी गया था मैं उधर भी आगे भी गया था शिवखोरी. हाँ शिवपुर वीडियो देखा था मैंने. हाँ हाँ. और वहाँ पे वो चलने वाला वो सिस्टम है जो 14 किलोमीटर चलना पड़ता है. वो वैष्णो देवी. आपने वीडियो बोला था ना कुछ. वैष्णो देवी में 14 किलोमीटर चलना हाँ, वो पड़ता बोला है. था कुछ. हाँ ऐसा चलना पड़ता है. हाँ हमने सुना चेकिंग करना पड़ता है ना. हाँ. अच्छा हमने भी सुना है कोई नहीं मेरे से. अरे मित्रांनो ते परत भेटले भाऊ आपले. ओके. काय सुंदर व्ह्यू आहे समोर. वाव यार कसलं जबरदस्त दिसतोय. आता कॅमेऱ्यात किती जबरदस्त दिसतंय मला माहित नाहीये पण काय जबरदस्त व्ह्यू. मित्रांनो काय सुंदर व्ह्यू आहे समोर. वाव यार मित्रांनो हे व्ह्यू नाही आहे. काय भारी व्ह्यू आहे मित्रांनो. कवर घरी अंडी घालत बस नाही घरातनं बाहेर निघा जरा जग फिरा. काहीतरी नवीन पाहायला भेटेल तुम्हाला. असले सुंदर सुंदर डोंगर दरी तुम्हाला काय घरी बसून पाहायला नाही भेटणार. मित्रांनो पहा इथं सफरचंदाची बागा. हां एवढी ती डोंगर. ते आर्मीवाले जवान कसे ड्युटी करतात हे तुम्हाला घरी बसून नाही पाहता येणार मित्रांनो. त्यासाठी फिरायला लागतंय आणि फिरायचं नसेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. वेलकम टू पहलगाम. आ गए हैं आपका भाई पहलगाम में. चलो. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि नवीन पाहता असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये पाहूया इथनं पुढं काय होतंय पहलगाममध्ये मित्रांनो. तर लई मोठा व्हिडिओ होतोय त्यामुळे इथंच बंद करतो. नेक्स्ट पार्टमध्ये आपण पहलगाम काय आहे ते तुम्हाला दाखवतो. चला फॉलो नक्की करा.